नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला प्रत्येकाला हे सांगितलं जातं की मेहनतीचं फळ हे गोड असतं. ज्याला कोणाला मेहनत करायची संधी मिळते त्याला आपसुकच त्या संधीच्या माध्यमातून आयुष्यभराच्यासाठीचा एक धडा मिळतो. त्या धड्याच्या माध्यमातून त्याला मिळालेला अनुभव हा भविष्यात निर्णय प्रक्रियेवर दूरगामी परिणाम करतो. हे एका बाजूला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत झालं, पण ज्यांना मेहनत न करता आयुष्यात अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत, कदाचित त्यांना या मेहनतीची चव चाखायची संधी कधीतरी मिळाली नसावी असाच संशय या विद्यमान विषयातून येऊ पाहतोय. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मुलांना शिकायला अडचणी आल्यात, म्हणून 35% ऐवजी 25%च त्यांना पास करून टाका, उत्तीर्ण करून टाका, अशा प्रकारचा विचार अत्यंत गांभीर्यानं महाराष्ट्राचं परीक्षा नियोजन मंडळ करतंय. त्यावरची चर्चा पुढे नेतोय आपण. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. आपल्यासोबत सचिन खरात आहेत, आनंद दवे आहेत, सोनाली भांडारकर आहेत, ही सर्व पालक मंडळी आहेत, आरती पुगावकर आहेत. थोड्या वेळापूर्वी आपल्याबरोबर डॉक्टर राजेंद्र बर्वे होते, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्यांनी या विषयावर आपलं मत मांडलं. या भागात ते आपल्यासोबत आत्ता या क्षणाला नाही आहेत. आरती पुगावकर, मला असं विचारायचं आहे, निर्णय घेणाऱ्यांच्या बाबतीत हा प्रश्न निश्चित उपस्थित राहतो की त्यांना मेहनत काय चीज आहे, ती किती गरजेची आहे आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य किती समृद्ध होतं हे का कळत नसावं. आरती पुगावकर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपल्यासाठी हा प्रश्न विचारला होता मी. आरती पुगावकर यांचं नेटवर्क काही कामामुळे जात आहे. आपण पटकन हा मुद्दा घेऊन आपल्या इतर गेस्टकडे जाऊयात. आपल्यासोबत आनंद दवे आहेत, सचिन खरात आहेत. आनंद दवे, माझ्या या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत येतो. आपल्याला माझा आवाज पोहोचला असेल. मेहनतीची व्याख्या किती महत्वाची, किती गरजेची? नाही, मी मगाशी सुद्धा तेच म्हटलं की मुलांचा मेहनतीवरचा विश्वास उडेल किंवा मेहनत हा आयुष्यातला एक सगळ्यात मोठा भाग आहे, टप्पा, याच्यावरूनच निघून जाईल त्यांचं. आपण तरी पास होतो, जसं मगाशी सचिनने करायला जाते वळून नव्हतं द्यायला, तरी आपण बघतो की अल्प मेहनत करून जर आपण पास झालो तर लोक खूप जास्त मेहनत करत नाहीत. हे सगळ्या क्षेत्रात सगळ्याच लोकांना दिसतं, असं नाही की कोणा एकाला दिसतं. जर तुम्ही सेटल असाल, उद्योगपती किंवा व्यवसायामध्ये व्यवस्थित असाल, तर ती लोक खूप कमी ठिकाणी मेरिटवर दिसतात तुम्हाला. कारण मला आहे ते सांभाळायचं आहे, त्याच्यात मी एक आयुष्य काढू शकणार अशी भूमिका आणि भावना तयार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तर असं कळलं की अभ्यास न करता, परीक्षा न करता सुद्धा मला शाळा पास करणार आहे. मला किंवा पालकांना एकदा कळलं की याला बालवाडीत टाकला की सरकार त्याला ग्रॅज्युएट करूनच बाहेर काढणार आहे. एखाद्या मशीन सारखं इकडनं टाक, तिकडनं फायनल प्रोडक्ट बाहेर. तसं काही न करता इकडनं शाळेत जा, बालवाडीला, तिकडनं ग्रॅज्युएट होऊन बाहेर पड, असं जर झालं तर आयुष्याकडेच बघायचा दृष्टिकोन सगळा कॅज्युअल होणार आहे. यावर एकदा सचिन खरात यांची प्रतिक्रिया घेऊयात. सचिन खरात, आपल्याला असं नाही वाटत मुलांमधला आत्मविश्वासच यामुळे कमी होऊ शकतो? ज्या गोष्टीच्या साठीचा संघर्ष गरजेचा आहे, ज्या गोष्टीला मिळवण्याच्यासाठी एक उमेद अंगी बाणायला हवी, ती सगळी आपल्याला काहीही न करता या गोष्टी मिळू शकतात, या शिकवणीमुळे हरवू शकते. पटतंय तुम्हाला सचिनजी? सर, मी अत्यंत आदरपूर्वक सांगू इच्छितो की भारतामध्ये कोरोनाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी झाला, आजही होत आहे. त्या माध्यमातून प्रत्येकाच्या भरपूर जणांच्या नोकऱ्या भारतामध्ये गेल्या. नोकऱ्या गेल्यानंतर मोबाईल सुद्धा मिळाला नाही, शिक्षणासाठी पुस्तक सुद्धा मिळालं नाही. काही लोकांना शहरी आणि ग्रामीण नुसता वाद मी घालत नाही, जातीयतेचा पण वाद मी घालत नाही, परंतु गरिबी जी आली ती जातीमुळे गरिबी आली. मी एवढंच सांगू इच्छितो. त्या माध्यमातून सरकार जर विचार करत असेल, सचिनजी असं काय म्हणताय तुम्ही? सचिनजी, या कोरोनामुळे भारतातला सर्वात श्रीमंत माणूसही काही प्रमाणामध्ये गरीब झाला. तुम्ही फक्त आणि फक्त जातीमुळे गरिबी आली असं कसं काय म्हणताय? प्रत्येक गोष्ट अशाच चष्म्यानं पाहणं गरजेचं आहे का सचिनजी? नाही, मला एवढं श्रीमंत सुद्धा मला सांगायचं कळलं पाहिजे. आपण नाही, तुम्ही दवे सर, एक तर तुम्ही ध्यानात ठेवलंच पाहिजे.
काय काम करतो हे आज आपण विचार केला पाहिजे आणि सवर्ण समाज कोणतं काम करतो याचा विचार करणं गरजेचं नाही, आहे. पण मला एवढं आता सांगायचं एखाद्या आहे विशिष्ट माध्यमातून- समाजाला तेच मला कर या- असं सांगितलेलं मला या नाहीये. त्या माध्यमातून- समाजातली अनेक लोक चांगल्या पदांवर आहेत ना का हे नाहीये? ठेवलं गेलं हे नाही, ठेवलं काही गेलं ठेवलं, काही हे कारण काही नाही, काही लोकांनी कोणी वर्ष नाही ठेवलेलं, अजिबात हे नाही. वर्ष आता मग कोणी जाती नाकारलंय? नष्ट करा ना काही समज- काय जाती नष्ट करा ना जातीचे फायदे जाती घेणं बंद नष्ट करा, करायचं जाती नाही नष्ट. जाती नष्ट जातीचे करायचं फायदे नाही घेणं आणि बंद बाकीच्या करा, समानतेच्या जात मागण्या नष्ट करायच्या होईल. आमची उद्या तयारी आहे. जाती का नष्ट आत्महत्या करत नाही करा ना, आमची समानतेची भाषा हा, करता तर आमची जाती मागणी नष्ट आहे, करा जाती नष्ट करा. आम्ही तर आधीपासून म्हणतो जाती नष्ट, जाती विरुद्धच देश व्हावा. वर्गामध्ये त्याला करा, लगेच करा. जात काही घ्यावं नाही. लागते ना नका लिहू जात ना. घ्यावं लागते ना त्याला नका लिहू, सरकारने नियम जात आणावा, नष्ट आम्ही करा. काय म्हणतोय नको तिचा विषय नेऊच नका. त्याचं खच्चीकरण सगळ्या करता तुम्ही जाती- काही- जातीमुळं काही- कोणी काय आत्मविश्वास खच्चीकरण अजिबात करता नाही. जात दाखवता आपण शेजारी बसलो, एका व्यासपीठावर बसलो आपण. तुम्ही मागणी काय करा ना नाही, जात काही नाही. नष्ट करण्याची आमची तर भूमिकाच आहे, जात नष्ट करा, जातीपासून होणारे फायदे सुद्धा नष्ट करा. सगळ्यांनी मेरिटवर भांडावं. हे जर आता जे मेरिटवर सरकार- भांडत असताना तुम्ही आता जे समितीचं पहिल्यांदा तो सरकार जातीचा निर्णय विचार घेतले, करा. त्याच्यामुळे मेरिट आज शब्द डिक्शनरी मधून निघून जाणार आहे. आज मेरिट गरीब हा शब्द माणूस कोण आहे? संपणार आहे, हे का लक्षात घेत नाही त्याच्यामध्ये अत्यंत गरीब श्रीमंत काही विषय नाहीये. अत्यंत दिशाभूल करता तुम्ही उद्योगपतीचा मुलगा दिशाभूल सुद्धा करू नका 25% तुम्ही पास होणार आहे आणि गरीबाचा सुद्धा होणार आहे. मेन मुद्द्यावर लोकांचा चर्चा विचार झालीच होऊच नका. पाहिजे. नाही. तुम्ही मेन चर्चा मुद्दा हा करत आहे, नाही. मेरिट खाली आणायचं का नाही हा मेन मुद्द्यावर तुम्ही त्यामुळे चर्चा नाही, नाही, झालीच पाहिजे तुम्ही तुम्ही विषय फिरवताय. या निमित्तानं दोन्ही वक्तांनी ज्या ज्या पद्धतीचे मुद्दे मांडले त्यातला एक जर आपण लसावी काढला तर तो हा आहे की जातीमुळे एखाद्याला जमलं एखाद्याला जमलं नाही. मला वाटतं आरती पुगावकर पुन्हा आपल्याला या चर्चेला या वळणावर न्यायचं आहे की नाही हा एक मुद्दा जन्माला येतोच, पण दुसरं अशा प्रकारच्या चर्चा झडतायत हेही नाकारून नाही चालणार. आरती पुगावकर काही तांत्रिक कारणांमुळे आज पुन्हा एकदा आरती पुगावकर यांचा संपर्क तुटतोय असं दिसतंय. सोनाली भांडारकर आपलं मत आपण मांडावं. हे बघा सर, आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत की जातीयवाचक आणि हे सगळं करण्याची ही वेळ नाही आहे. आता आपल्या मुलांचं भविष्य कोणत्या मार्गावर जात आहे हा विचार करण्याची ही वेळ आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे सन्माननीय जे आलेले आहेत वक्ते त्यांनी कृपया याला भरकटवू नये या विषयाला. आणि दुसरी गोष्ट अशी माझं म्हणणं आहे की सरकारने हे आधी क्लिअर करावं की हे जे 25% जे धोरण त्यांनी आणलेलं आहे हे फक्त या पॅन्डेमिक इयर साठीच अप्लाय आहे का असं त्यांनी ठोसपणे सांगावं. किंवा हे जर ते ठोसपणे सांगत असतील तरच या वर्षी करिता ग्रामीण भागाच्या किंवा काही म्हणजे जे दुर्लक्षित घटक आहेत ज्यांना शिक्षण व्यवस्थित मिळू शकलं नाही त्यांच्याकरिता हा निर्णय एक स्वागतार्ह ठरू शकतो. पुढे जातोय आणि आपल्यासोबत आनंद दवे तसंच सचिन खरात आहेत. सचिन खरात, मुद्द्याला जातीच्या चष्म्यानं पाहणं किंवा मुद्द्याला जातीच्या मुद्द्यावर नेणं हे टाळून मला आपल्याला काय वारंवार विचारायचं आहे तर तो मुद्दा असा आहे की यामुळे विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास कमी होणार नाही का? नाही एकंदरच सर महाराष्ट्र सरकारने जे महाराष्ट्र जे शैक्षणिक मंडळ आहे नियोजन समिती मंडळ आहे ते हे पूर्ण विचार त्याचा पूर्णपणे करते की मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठीच हे ते पाऊल उचलत असतील. नक्की महाराष्ट्र शासन जे पाऊल उचलत आहे ते पूर्णपणे विद्यार्थ्यांचा विचार करूनच पाऊल उचलत असेल, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच पाऊल उचलत असेल ही आम्हाला पूर्णपणे खात्री वाटते. सर कसं वाढेल? आपल्या बाजूलाच बसलेल्या आनंद दवेंनी प्रश्न विचारलाय कसा वाढेल म्हणून. हा आम्हाला समजून सांगा जरा. आत्मविश्वास कसा वाढेल म्हणजे तुम्ही जर आज विचार केला तर ही चर्चा जर घडत असेल तर ही चर्चा जे महाराष्ट्र नियोजन समिती आहे शिक्षण मंडळाची ती समिती जर असा जर विचार करत असेल तर ती समिती चर्चा घडवती नाही. समितीचा विचार आहे ना. आणि तुम्हाला जर हे पटण्याचं न पटण्याचं कारण म्हणजे आज जे मी प्रत्येक वेळेस मानतोय ग्रामीण शहरी किंवा जातीयतेचा मी रंग ह्या विषयात बोलत नाही, परंतु मी एवढं सांगू इच्छितो की जो गरीब विद्यार्थी ज्याला पुस्तक मिळालं नाही, ज्याला मोबाईल मिळाला नाही, त्याला शिक्षण त्यापर्यंत वर्षभर पोहोचलंच नाही, त्यासाठी राज्य सरकार हा विचार करत आहे. सचिन खरे आपलं सचिन खरात माफ करा मी सचिन खरात आपलं नाव चुकवलं. सचिन खरात, मला आपल्याला असं विचारायचंय थोड्या वेळापूर्वी एक दुसराही मुद्दा आला. इथे फक्त आणि फक्त ग्रामीण शहरी हा भेद एकमेव नाहीये, तो जातीच्या पातळीवरचा नाहीये, तो आर्थिक आहे हे विसरता कामा नये. पण दुसरं याच्या जोडीचा पुढचा मुद्दा काय येतोय की आत्ताच्या स्थितीमध्ये या संपूर्ण वातावरणामध्ये अहो शहरात लोक शिकू शकत नाहीत, उलट ग्रामीण भागात शाळा सुरू झालेल्या आहेत.
हो मान्य सर, मला मान्य, मी तोच मुद्दा मांडतो, परत परत मी तेच मुद्दा मांडतो की त्यांची कोरोनामुळे त्यांच्या ज्या घरात नोकऱ्या गेल्यात, ज्या घरात प्रॉब्लेम झालेले आहेत, विशिष्ट प्रॉब्लेम झालेत आर्थिक, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलंच नाही, पुस्तकं त्यांना मिळालीच नाही, त्यांना ऑनलाईन शिक्षण मिळालंच नाही. मी ती मांडणी करतो. त्या मांडणीमुळे ते जे मंडळ आहे ते विचार करते की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 25% केलं तर त्याचा फायदा होईल. आनंद दवेंना हे मुद्दे कितपत पटतात? आनंद दवे, नाहीये ही पद्धत बनेल नाही. मुळात मी तेच सांगतोय, हे जे काय सांगतात ते सगळ्यांनी भोगलेल्या मागच्या वर्षभरामध्ये पुस्तकं न मिळणं, अभ्यासक्रम पूर्ण न होणं. मग 10%चा 35 25 आहे, 10%चं गणित कुठनं आणलं? आमचं अजूनही म्हणणं की 1 वर्ष सरसकट पास करा, विषय संपेल, पण प्रत्येक ठिकाणी मेरिट खाली आणणं, मेहनतीला, अभ्यासाला, बुद्धीला, कठोर परिश्रमाला पर्याय उपलब्ध करून देणं हे चुकीचं आहे. आपण येणारी पिढी संपवतो याच्यामध्ये हे नक्की. आरती पुगावकर, आता माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? मी आतापर्यंत आपल्याला 2दा प्रश्न विचारले, आपल्यापर्यंत ते पोहोचले नाहीत. आता आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या वळणावरचं आपलं मत अपेक्षित करतो. हो हो. खरं तर मला सगळ्या सदस्यांचं म्हणणं नीट ऐकू आलं नाही आहे, कारण मध्ये टेक्निकल एरर होती. पण तरी या अनुषंगाने म्हणजे मी जे काही आत्तापर्यंत ऐकलं आहे, मग ते खरातजींचं असेल, दवेजींचं असेल किंवा सोनाली मॅडममध्ये बोलत होत्या, तर त्यावरून मला एक असं म्हणायचं आहे की आपली ही जी राज्य परीक्षा नियोजन समिती आहे, हिने सारासार विचार करणं अपेक्षित होतं. मग त्याच्यामध्ये काय आहे की आत्तापर्यंत आपला जो शैक्षणिक स्तर खालावतो आहे, त्याच्यानंतर ह्या कोरोनाच्या महामारीच्या ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे या सगळ्या परिस्थितीचा मुलांच्या शिक्षणावरती जो फटका बसलेला आहे, की मग ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो, मुलांना अजिबात व्यवस्थित शिक्षण मिळालेलं नाही, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. मग तिथे शहरी ग्रामीण हा भाग येतच नाही आहे. उलट आपण असं पाहिलं आहे की ग्रामीण भागातल्या शाळा काही काळासाठी सुरू झाल्या, पण शहरी भागात अजिबात झाल्या नाहीत. जिथे आपण आर्थिक विषयांबद्दल बोलतोय, तर बरेच म्हणजे आपला अख्खा जर आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहिला तर बराच भाग हा ग्रामीण क्षेत्राखाली येतो आणि तिथे आर्थिक अडचण ही नक्कीच आहे. आरती पुगावकर, आता आपण थोडं चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे सरकत असताना, जर हा निर्णय योग्य नाही तर या निर्णयाला पर्याय काय असू शकतो यावरही चर्चा करायला हवी. तुम्ही आता काही उत्तरं सुचवा, कारण प्रश्न निर्माण करणं आणि प्रश्नाची उत्तरं शोधणं हेच या चर्चेचं खरं फलित आहे. नाही, राज्य परीक्षा नियोजन समितीने नक्कीच सर्वप्रथम कसं आहे बघा, याच्यामध्ये ज्या नियोजनासाठी लागणाऱ्या संस्था आहेत, ज्या नियोजनासाठी लागणाऱ्या यंत्रणा आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र बसून त्यातून एक सुवर्ण मध्य काढणं अपेक्षित आहे. आपल्याला एक असा मध्य काढायचा आहे की ज्याच्यामधून मुलांचा आत्मविश्वासही टिकून राहील, त्यांच्या मनात कुठेही असं जाणार नाही की मी अभ्यास नाही केला तरी मी पास होणार आहे आणि मी एक इयत्ता पुढे असाच जाणार आहे. तर हा एक भावही जाता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण परिश्रम करून आपल्याला काहीतरी मिळतं, त्याची किंमत विद्यार्थ्यांना वेगळी असते. हे गुण आत्ता जे त्यांना गुण मिळणार आहेत, ते गुण त्यांच्या याच्या पुढच्या प्रत्येक एंट्रन्स एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्या दृष्टीनेही विचार झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे की आता पुन्हा एकदा या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जे परीक्षा घेणार आहोत, तर त्याचाही पूर्ण सारासार विचार करणं फार गरजेचं आहे. परीक्षा केंद्रांवरती किती मुलं अकोमोडेट होणार आहेत, त्यांचे पर्यवेक्षक, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा, या सगळ्याच्या बाबतीत काय आहे, हा मला वाटतं हा एक मुद्दा आहे की गुण कमी करणं किंवा नाही करणं. पण त्याचबरोबर जसं राज्य शासनाने, माननीय शिक्षण मंत्र्यांनी येऊन स्पष्टपणे सांगितले की आम्हाला ऑनलाईन परीक्षा घेणं शक्यच नाही आहे, त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. मग परीक्षा ऑफलाईन घ्यायची असेल तरी सुद्धा किती अडचणी आहेत, त्याच्यावरही कुठेतरी मार्ग निघणं गरजेचं आहे. आता मी सोनाली भांडारकर यांना विचारतो. सोनाली भांडारकर, हा सगळा विषय जन्माला कुठून आलाय? तर परीक्षा ऑफलाईन ऑनलाईन घ्यायच्या का, कशा पद्धतीनं त्या घ्यायच्या आणि पुढे नेताना त्यातल्या निर्णय प्रक्रियेच्या बाबत उत्तीर्ण करण्याच्या संदर्भात काय करता येईल? तुमच्या लेखी, आता तुम्ही नागपूरमधून या चर्चेत सहभागी झालेला आहात. नागपूरमध्ये टाळेबंदीची स्थिती आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन की ऑफलाईन यापैकी कोणता मार्ग सहज साध्य होईल? आणि तुम्ही एक राज्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवून पालक म्हणून आपलं प्रातिनिधिक मत व्यक्त करावं. सर, आत्ताची नागपूरची परिस्थिती बघता कम्प्लीट लॉकडाऊनकडे नागपूर चाललेला आहे. कालचा आकडा बघता दिवसभरात 4,000 पेशंट्स कोविडचे ते सापडलेले आहेत. आणि ग्रामीण अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ग्रामीण आजूबाजूच्या 4-5 खेड्यांमधनं विद्यार्थी जे आहेत परीक्षा केंद्रावर येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना ऑफलाईन परीक्षेसाठी बोलवणं म्हणजे एक प्रकारे तसं पाहिलं तर त्यांच्या जीवाचा खेळच आहे. कारण जर
एखादा विद्यार्थी इन्फेक्ट होतो आहे आणि तिथे म्हणजे एका परीक्षा केंद्रावर ज्या आजूबाजूच्या 4-5 खेड्यांमधनं येणारा जो विद्यार्थी आहे, जर तो एखादा इन्फेक्ट होऊन येतोय तर तो अनेक विद्यार्थ्यांना इन्फेक्ट करू शकतो. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याची त्याची म्हणजे जबाबदारी कोण घेणार आहे आणि त्या पद्धतीचं पूर्ण नियोजन सरकारने केलेलं आहे का? हा मुख्य आता मुद्दा तरी इथे. प्राप्त परिस्थितीत अशा प्रकारचं कुठलं नियोजन दिसत नाहीये, कारण सरकारला ऑफलाईन परीक्षा घ्यायच्या का ऑनलाईन 10वी-12वीच्या परीक्षा घ्यायच्या याचंच उत्तर सापडत नाहीये. मला एक पटकन प्रश्न आनंद दवे आणि सचिन खरात यांच्यासाठी उपस्थित करायचा आहे. सचिनजी, आपण आत्ताच काही काळापूर्वी इंजिनिअरिंगच्या परीक्षा झाल्या, मेडिकलच्या परीक्षा झाल्या, त्या पाहिल्या असतील किंवा तुम्हाला त्याबद्दल ऐकून माहिती असेल. मला आपल्याला असं विचारायचं आहे की त्यातली अर्हता चाचणीची टक्केवारी कमी केलेली नाही. मग जर त्या परीक्षा या 35% झाल्या होत्या तर 10वी-12वीला अशा प्रकारचे संकेत देणं हे चुकीचं नाही का? आज महाराष्ट्रामध्ये ही चर्चा माझ्या माहितीनुसार सर्व महाराष्ट्रातील पालक पाहत असतील, सर्व जातीचे सर्व धर्माचे पालक पाहत असतील. परंतु ज्यावेळेस ज्यांना खरंच आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत त्यांच्यासाठी 25% जर सरकार निर्णय घेत असेल तर त्यांच्यासाठी हा स्वागतार्ह निर्णय असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. पण त्यामुळं सचिन खरात अहो, या मुलांना आत्ता आपण 10वी-12वीला अशा प्रकारच्या सवलतींची सवय लावली तर उद्या जाऊन इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या परीक्षा, नीटच्या परीक्षा, अजून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्या आयएल्ट्स आणि टोफेलच्या परीक्षा असतील, त्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला आणखीन परिश्रम करायचे आहेत, ही भावना कशी जन्माला घालणार? सर, मी आदरपूर्वक परत एकदा सांगू इच्छितो की हे वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे भारतामध्ये. या वर्षासाठी तो निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा विषय फक्त या वर्षापुरता असावा अशी शक्यता आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्याशी जोडणं सर मला तरी काही योग्य वाटत नाही. ठीक आहे आनंद दवे, आपल्याला प्रतिवाद करण्यासाठी काही मुद्दा? नाही प्रसादजी, खरं असं आहे जसं तुम्ही मगाशी विचारलं की सोल्युशन काय, मला असं वाटतं 35% हीच मर्यादा असावी आणि एखाद्या विषयात जर विद्यार्थ्याचं कमी जास्त होत असेल तर त्या विद्यार्थ्याला ग्रेस पिरियड आपल्याकडे ऑलरेडी पद्धत आहे ती 2 किंवा 3% त्या एका विषयापुरतं त्याला वर लिफ्ट करणं सोपं आहे. त्याचं सुद्धा काम होईल आणि एक मेरिटचं सुद्धा स्टँडर्ड राखलं जाईल. पण सरसकट 25% करणं म्हणजे विद्यार्थी आपण हातपाय कापतो आहोत आणि मगाशी जर सांगितलं त्याचा आत्मविश्वास, त्याच्या परीक्षेला तयार करणं, त्याला मेहनत घेणं, या सगळ्या गोष्टीवरून हे सगळं नसताना सुद्धा तू पास होऊ शकतो हे त्याच्या जर मनात बिंबवलं तर जास्त त्रास होईल त्याला सुद्धा आणि कम्पॅरेटिव्हली किंवा त्याची परिणिती देशाचं आणि राष्ट्राचं सुद्धा नुकसान होतं हे निश्चित आहे. सोनाली भांडारकर, जर समजा या स्थितीतही मुलगा नापास झाला तर? तेच माझं म्हणणं आहे की जर सरकारने हे आधी क्लिअर केलं पाहिजे की तुम्ही या पॅन्डेमिक इयरसाठीच फक्त हा निर्णय घेताय, तर मग काही प्रमाणात जसं खरात साहेब म्हणतात आहे की त्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये स्वागतार्ह हा निर्णय असू शकतो. परंतु सरकार हेच करत नाहीये की त्यांनी सांगितलं आहे का की फक्त या वर्षीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु दुसरी गोष्ट अजून एक आहे की जर आपण 35 वरून 25 वर येतोय म्हणजे जसं दवे साहेब म्हणतात आहे की मुलांना एक प्रकारचं अपंगत्व आपण देतो आहे त्यांना पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये आणि आपल्याला किती स्ट्रगल करायचं आहे त्यांची म्हणजे जी एक स्पिरिट असलं पाहिजे, जो फायटर स्पिरिट असला पाहिजे, तो स्पिरिटच आपण मारून टाकतोय. तर मुलं पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये आणि पुढच्या भविष्याच्या याच्यामध्ये मुलं कसं कॉम्पिट करतील या सगळ्या गोष्टींना? यावर्षी तर ते पास होऊन जातील कोरोना पॅन्डेमिकच्या या काळामध्ये, परंतु इथून पुढे त्यांच्यासाठीच हे सगळं कठीण जाणार आहे. हे असं माझं पण एक वैयक्तिक मत मी इथे सांगते आहे. आरती पुगावकर, आपल्यासाठीचा प्रश्न असा, मेहनत करून ज्याला ज्याला मिळतं त्याला त्याला त्या केलेल्या मेहनतीची किंमत असते. मिळालेल्या फळाचं यश चाखणं हे सुद्धा त्याच्यासाठी आनंदित असतं. ज्याला मेहनत करून मिळतं त्याच्या बाबतीतला हा विषय आहे. ज्याला मेहनत न करता मिळतं त्यांच्याकडूनच असे निर्णय होत असावेत का? कसं आहे बघा, मला 2 गोष्टी इथे सांगायच्यात प्रसादजी. मी या प्रश्नाचं उत्तर देईनच, पण सोनालीजी जेव्हा बोलत होत्या तेव्हा 2 गोष्टी समोर आल्या. त्यांनी सांगितलं की समजा एखादा मुलगा विद्यार्थी जर इन्फेक्ट झाला तर त्याच्यामुळे वाढणारे धोके अजून वेगळे आहेत. पण समजा एखादा मुलगा इन्फेक्टेड असल्यामुळे परीक्षाच देऊ शकला नाही तर काय? आपण अदरवाईज जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा जी मुलं
वैद्यकीय कारणामुळे परीक्षा देऊ शकत नाहीत त्यांच्या परत परीक्षा घेणं किंवा अशा सगळ्या उपाययोजना आपण करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण इथे समजणं गरजेचं आहे की आत्ता ह्या परीक्षा ह्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये होणार आहेत. तर त्यामुळे फार काळजीपूर्वक आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मी आधीच म्हटलं, मला उलट अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण अभ्यासक्रमही कमी करतोय की अभ्यासक्रम आपण 25% कमी करतोय. CBSE बोर्डाने 30% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. मग तिथे जेव्हा अभ्यासक्रम कमी करतोय तेव्हा परत उत्तीर्णतेची जे निकष आहेत किंवा अर्हता आहे ती कमी करणं खरंच आवश्यक आहे का? अगदी आपण आरती अभ्यासक्रम पुगावकर, थोड्याच वेळापूर्वी या विषयाची चर्चा आपण केली आणि तेव्हा आठवण करून दिली की 100 गुणांचा अभ्यासक्रम 75% आला. 75% अर्हता पातळी ही 35% 25% आणायची आहे. 25% 20% शिक्षण संस्था चालकांच्या हातामध्ये आहेत. ते बहुतेक सरसकट प्रत्येकाला मिळणारच आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर फक्त 5%साठीचाच संघर्ष करायचा आणून ठेवलेला दिसतोय आणि हा अधिक घातक पायंडा असू शकतो. उद्या हे कोणीही सांगू शकत नाही की जे आज झालं ते उद्या होणार नाही. आरती पुगावकर, एक जाता जाता शेवटची आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. नाही, मला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा ते स्वतः मेहनत करून काही मिळवतात, कारण बघा 10वी हा खूप पहिली पायरी आहे, खूपच पहिली पायरी आहे. जर त्याच्यामध्ये त्यांच्या मनात असं रुजलं गेलं ना की आपण काहीही न करताही आपण पास होऊ शकतो, फक्त 5% अभ्यास करून किंवा 5% परीक्षा देऊनही आपण पास होऊ शकतो, हे त्यांच्या भविष्यासाठी फार घातक आहे. तुम्हीच मगाशी उल्लेख केला की नीटची परीक्षा झाली, JEEची झाली, जिथे अभ्यासक्रम कमी झाला परंतु उत्तीर्णतेचे निकष किंवा उत्तीर्णतेची अर्हता कुठेही कमी झालेली नाही. तर त्यामुळे हे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी खूप घातक होऊ शकतं. त्यामुळे असं होऊ नये असं मला वाटतं. अगदीच. आणि पालकांची सुद्धा ही एकत्रितरित्या प्रतिक्रिया आहे. बहुतेक पालकांना असं वाटतं की आपलं पोरगं चांगल्या मार्कानं पास व्हावं आणि त्या पास होण्याचा आनंद त्याच्याकडे आयुष्यभर शिकवणुकीच्या स्वरूपात टिकून राहावा. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.